नमस्कार. द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड निर्मित आणि कल्पेश पाटसकर संकल्पनेनुसार निर्माण केलेल्या संतांची मांदियाळी या दिनदर्शिकेतील संतांची माहिती आपण ऐकत आहोत. भाग 9. संत सखुबाई यांच्याविषयी जाणून घेऊया. लेखक कुमारी आर्या निलेश फणसळकर. वाचक स्वर सौ अवंती संदीप कुलकर्णी. संत सखुबाई आपल्या शुद्ध भक्तीने इतकी आर्त हाक मारावी की साक्षात पांडुरंगही आपल्यासाठी बांधला जावा. हा अधिकार ज्यांचा होता त्या संत सखुबाई. सखुबाईंचा जन्म आणि कार्यकाळ अनिश्चित असला तरीही ढोबळमानाने 1790च्या आधी 225 वर्षे म्हणजे साधारण 1565च्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ मानला जातो. सखू ही शिखर शिंगणापूरच्या पुजाऱ्यांची नात. सखूचे वडील गेल्यावर ही मंडळी कृष्णातीरी वास्तव्यास आली. सखूचं लग्न कराडच्या गिजरे यांच्याशी झालं होतं. सखूचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ, शांत, समजूतदार होता. पण तिच्या सासू सासऱ्यांचा आणि नवऱ्याचा स्वभाव हा अत्यंत कपटी, दुराभिमानी, दुष्ट आणि रागीट होता. सखूला या सगळ्यांकडून अत्यंत हालअपेष्टा, शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असे. पण तरीही सुखासुखी आयुष्यात आपण भगवंताला आठवत नाही. तो त्याची आठवण सतत राहावी यासाठी दुःख देतो असे त्या म्हणत आणि हसत मुखाने संसाराची कर्तव्ये पार पाडत. एके दिवशी नेहमीप्रमाणे रोजची कामे करण्यासाठी त्या कृष्णेवर गेल्या. तिथे त्यांना दुरून दिंडी येताना दिसली. विठुरायाच्या नामात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात त्या इतक्या तल्लीन होऊन गेल्या की कोणाला काही न सांगताच त्या दिंडीसोबत पुढे गेल्या. ही बातमी जेव्हा त्यांच्या सासरी कळली तेव्हा त्यांच्या नवऱ्याने आणि सासूबाईंनी त्यांना ओढत आणून घरात बांधून ठेवलं. त्यांचं मन मात्र विठ्ठलापाशीच होतं. मनोमन त्यांनी विठ्ठलाला आर्त हाक मारली, विठ्ठला, मला आपल्या पायाचे दर्शन घ्यायचे होते, पण आता ते कसे शक्य आहे? तुम्हीच माझे आई वडील आहात. मी जशी बरी वाईट आहे तुमचीच आहे. मला मरण आलं तरी चालेल, पण मला तुमचं दर्शन व्हावं ही इच्छा पूर्ण करा. इतक्या आर्त हाकेला भगवंताने उत्तर दिले नाही असे शक्यच नाही. साक्षात विठ्ठल सखुबाईचंच रूप घेऊन तिथे आला. स्वतःला सखूच्या जागी बांधून घेतलं आणि सखुबाईंना पंढरपूरला पोचवलं. काय आश्चर्य आहे ना? जो भगवंत सर्वांना बंधपाशातून मुक्त करतो तो आज स्वतःच आपल्या भक्तासाठी बांधला गेला होता. पुढे सखुबाई पंढरपुरात परमेश्वराच्या ध्यानात इतक्या रममाण झाल्या की तिथेच त्यांची समाधी लागली. सखुबाईंबद्दलची माहिती, त्यांचे अभंग फार प्रचलित नाहीत, पण त्यांचं चरित्र हे निर्मळ, निरागस भक्तीचं जणू एक मूर्तिमंत उदाहरणच आहे.